नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निपाणीत बेळगाव कोल्हापूर महामार्गाची संरक्षक भिंत कोसळली. पुणे बंगळुरू महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे 3 वर्षापासून काम सुरू असून बुधवारी निपाणी शहरातून गेलेल्या पट्ट्यातील महामार्गाची संरक्षक भिंत कोसळली. यामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा उघड झाला असून मुख्य मार्गावरून रहदारी सुरू होण्याआधीच हा प्रकार घडला आहे. रहदारी सुरू असती तर काय घडले असते हा प्रश्न असून तूर्त आधीप्रमाणे सेवा रस्त्यावरून बेळगाव कोल्हापूर वाहतूक सुरू आहे. 6 पदरीकरणाचे काम SM आवताडे कंपनीकडून सुरू आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी उद्यानासमोरून गेलेल्या रस्त्याची रिटेनिंग वॉल म्हणजेच संरक्षक भिंत कोसळली. अद्याप या रस्त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. मात्र पावसाळा सुरू होताच ही परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. घटनास्थळी आमदार शशिकला जोल्ले यांनी भेट देऊन या घटनेची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कळवणार असल्याचे सांगितले. अरोरा गारमेंटपासून खरी कॉर्नर व पुढे शिरगुपी रोडपर्यंत रस्त्याची भिंत सिमेंट ब्लॉकच्या पद्धतीने उभारली आहे. मात्र इंटरलॉकिंग न करता एकावर एक थर रचून आतील बाजूस प्लास्टिकची जाळी अंथरून त्यावर माती पसरवली जात होती. महात्मा गांधी रुग्णालयाच्या भुयारी मार्गाच्या पुढील बाजूची ब्लॉकची भिंत पूर्णपणे ढासळली. मोठ्या प्रमाणात माती आणि तुटलेले सिमेंट ब्लॉक रस्त्यावर पडले. वरच्या बाजूचा स्लॅब ही मधोमध वाकला आहे. भिंतीच्या आत घातलेली प्लास्टिकची जाळी उघडी पडली आहे. इंटरलॉकिंग नसल्याने व पावसाच्या दाबामुळे ही संरक्षक भिंत कोसळून पडल्याचे मानले जाते. भिंत सर्व्हिस रोडवरून होत असलेल्या वाहतुकीवर कोसळली असती तर अनर्थ घडला असता.